नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सायंटिस्ट बनायचं होतं, विद्यापीठातच विद्यार्थिनीचा झाला मृत्यू. प्रशासनाकडून 23 लाखांची मदत. हॉस्टेल जवळ तरुणीसोबत काय घडलं? पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या एका उच्च शिक्षित विद्यार्थिनीचा विद्यापीठाच्या आवारात मृत्यू झाला आहे. ती आपण राहत असलेल्या हॉस्टेल परिसरात आईशी फोनवर बोलत राऊंड मारत होती. त्याच वेळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे तिचा तडफडून मृत्यू झाला आहे. हॉस्टेलजवळ विद्यार्थिनीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह विद्यार्थी संघटनेनं विद्यापीठ प्रशासनाविरोधात आवाज उठवला. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यानंतर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना 23 लाखांची मदत आणि भावाला विद्यापीठात नोकरी देण्याचं मान्य केलं आहे. ज्योती असं मृत पावलेल्या 26 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे. ती शिक्षणात अत्यंत हुशार होती. तिने नीट GRFची परीक्षा उत्तीर्ण करत विद्यापीठात PhDसाठी ॲडमिशन घेतलं होतं. ती मायक्रोबायोलॉजी विषयात PhD करत होती. मंगळवारी तिचा विद्यापीठाच्या आवारात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी चंदीगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला, ज्यामुळे विद्यापीठ परिसरात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. याचवेळी ज्योती ही हॉस्टेल नंबर 8 कडून हॉस्टेल नंबर 10 कडे जात होती. फुटपाथवरून जात असताना अचानक साचलेल्या पाण्यात उतरताच तिला विजेचा तीव्र झटका लागला आणि ती जागीच कोसळली. अत्यंत गंभीर अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली तेव्हा ज्योती फोनवर तिच्या आईशी बोलत होती. मृत ज्योती ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिने महर्षी विद्यालय विद्यापीठातून BSc आणि हिसार येथून MScचे शिक्षण पूर्ण केलं होतं. 2 महिन्यापूर्वीच ती आपल्या मूळ गावी जाऊन आली होती. सायंटिस्ट बनायचं तिचं स्वप्न होतं, मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तिचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे.